सामान्य अध्ययन 3 मध्ये आज आपण शेती याबद्दल पाहणार आहोत। तर वेळ वाया न घालवता चला सुरू करूयात राज्यसेवा मुख्य सिलेबस डिकोडिंग। यामध्ये आपल्याला देशाच्या विविध भागातील प्रमुख पीक पद्धती जाणून घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये पीक पद्धतीचे महत्त्व, पीक पद्धतीचे प्रकार, पीक पद्धती भिन्न का याची कारणे, पीक पद्धतीवर परिणाम करणारे घटक व पीक पद्धतीत नवीन नवीन ट्रेंड काय आहेत व क्रॉपिंग पॅटर्न मधील वर्तमान ट्रेंडचे दीर्घकालीन प्रभाव काय आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे। यानंतर येतं विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली साठवण वगैरे। यामध्ये आपल्याला सिंचन पद्धती कशा आहेत, सिंचनचे स्रोत काय आहेत, सिंचन प्रणाली कशी निवडायची, सिंचनाशी संबंधित समस्या काय आहेत, पंचवार्षिक योजनेअंतर्गत सिंचनाची प्रगती कशी झालेली आहे, सिंचनाचे पर्यावरणातील परिणाम काय आहेत, त्याचबरोबर सिंचन सुधारणाची गरज काय आहे व राष्ट्रीय जल धोरणाची गरज काय आहे। यानंतरचा मुद्दा येतो कृषी उत्पादनाची वाहतूक आणि विपणन म्हणजेच मार्केटिंग आणि समस्या। यामध्ये आपल्याला कृषी विपणनाची प्रक्रिया काय आहे, ज्यामध्ये विपणनाचे चॅलेंजेस काय आहेत, विपणनाचे कार्य काय आहे आणि तिथं कसा खर्च होतो। त्याचबरोबर FCI ची भूमिका काय आहे यामध्ये, म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। यानंतर विनियमित बाजार, गोदाम नियमन, सहकारी विपणन, त्याचबरोबर सध्याच्या कृषी विपणन प्रक्रियेतील उणीवा काय आहेत। यामध्ये आपल्याला APMC काय आहेत, राष्ट्रीय कृषी बाजार समिती काय आहे, त्याचबरोबर शेतकरी उत्पादन संघटना काय आहेत, कंत्राटी शेती काय आहे व कृषी वस्तूमध्ये फ्युचर ट्रेडिंग हा प्रकार काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे। यानंतर येतो ई टेक्नॉलॉजी व शेती। यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किमतींशी संबंधित समस्या काय आहेत हे पाहायचे आहे। यात आपल्याला कृषीची किंमत धोरण काय असतात, अनुदानाचे नियमन कसे असते, अनुदानाचे प्रकार कसे असतात आणि अनुदानाची परिणामकारकता, व्याप्ती आणि समस्या व त्याचबरोबर WTO कराराशी होणारा आपला संबंध काय आहे हा जाणून घेणे आवश्यक आहे। यानंतर येथे सार्वजनिक वितरण प्रणाली, ज्याला आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असे म्हणतो, याचे उद्देश काय आहे आणि याचं महत्त्व काय आहे, याचबरोबर याचे कार्य काय आहेत, जसे की रास्त भाव दुकाने कोणती आहेत, त्यांचं काम काय आहे, FCI याचं कार्य काय आहे, रेशन कार्ड हे कशी मदत करते, आधार लिंक करणे हे कशी मदत करते, उणीवा किंवा समस्या, त्याचबरोबर त्रुटी आणि त्रुट्या सुधारण्याच्या उपाय, त्याच्यानंतर शासनाने उचललेली पावले। यानंतर येतं बफर स्टॉक आणि अन्न सुरक्षा समस्या। यामध्ये बफर स्टॉक संबंधित भारतातील उद्दिष्टे आणि नियमन कसे आहेत, सरकारी खरेदी आणि वितरणाचा परिणाम काय आहे व त्याचबरोबर अन्न सुरक्षेची गरज व NFSM आणि इतर अन्न सुरक्षा संबंधित सरकारी उपक्रम काय आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे। यानंतर येतं पशुपालनाचे अर्थशास्त्र। यामध्ये पशुपालनाचे वेगवेगळे कोणते प्रकार आहेत, पाळीव प्राणी आणि अर्थशास्त्र यांचा कसा डायरेक्ट संबंध आहे व शेतकरी उत्पन्न कसे वाढते हे या संबंधितले मुद्दे आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आणि आवश्यक ठरतं। त्यानंतर येतं भारतातील अन्न प्रक्रिया संबंधित उद्योग। यामध्ये आपल्याला भारतातील व्याप्ती आणि संभाव्यता, महत्त्व, स्थान, मर्यादा व आव्हाने व त्याचबरोबर अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम आवश्यकता, त्यानंतर पुरवठा साखळी व्यवस्थापन, सरकारी धोरणे आणि उपक्रम, ज्यामध्ये संपदा योजना, 12वी पंचवार्षिक योजना हे याच्याशी लिंक करून समजून घेणं आवश्यक आहे। त्यानंतरचा भाग येतो विज्ञान आणि तंत्रज्ञान। यामध्ये दैनंदिन जीवनातील विकास व प्रभाव ह्या मुद्द्याला लक्ष ठेवून हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचं आहे। त्यामध्ये आपल्याला अन्नातील रसायने, ज्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंट, त्यानंतर अन्न संरक्षक फूड प्रिझर्वेटिव्स, त्यानंतर येतं औषधे, ज्यामध्ये अँटासिड, अँटीहिस्टामाइन्स, न्यूरोलॉजिकल सक्रिय औषधे, ज्यामध्ये ट्रँक्विलायझर, वेदनाशामक, त्यानंतर अँटीमायक्रोबियल्स, ज्यामध्ये अँटीबायोटिक्स, अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट व अँटी फर्टिलिटी ड्रग्स हे पाहणे आवश्यक ठरते। यानंतर येतं साफ करणारे एजंट, ज्यामध्ये साबण आणि सिंथेटिक डिटर्जंट, त्यानंतर काच, वॉटर सॉफ्टनर, त्यानंतर पाणी शुद्धीकरण आणि निर्जंतुकीकरण, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इत्यादी। यानंतर येतो विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील भारताची उपलब्धी। त्यामध्ये चंद्रशेखर वेंकटरमण, आचार्य जगदीश बोस, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाथ साहा, होमी जहांगीर भाभा, सुब्रमण्यम चंद्रशेखर, APJ अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, मोक्षगुंडम विश्वरैया, हरगोविंद खुराना, TC थॉमस आणि CNR राव। यानंतरचा मुद्दा येतो तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण व नवीन तंत्रज्ञान विकसित करणे। यामध्ये विविध क्षेत्रात जागरूकता आली, जशी की IT आणि संगणक, अंतराळ, नॅनो टेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान, रोबोटिक्स,
संरक्षण आणि आण्विक. यानंतरचा मुद्दा आहे बौद्धिक संपदा अधिकाराशी संबंधित समस्या. यामध्ये बौद्धिक संपदा हक्काची गरज का आहे, IPR चे प्रकार काय आहेत, भारतातील IPR शासन कसे काम करते, IPR शी संबंधित आंतरराष्ट्रीय करार काय आहेत, भौगोलिक निर्देशांक काय आहेत, त्याचबरोबर अलीकडील समस्या ज्यामध्ये सदाबहार, अनिवार्य परवाना आणि प्रमुख प्रकरणे कोणती आहेत हे जाणून घेणे आवश्यक ठरतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा. ही सिरीज अशीच चालू राहील. पाहत राहा ड्रीम अचिव्हर्सचे राज्यसेवा सिलेबस डिकोडिंग.